नमस्कार. काय चालू आहे? काय म्हणते मग तुमच्याकडची थंडी? आरती छंद ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करीत आहे. अचानक थंडी वाढलेली आहे. डायरेक्ट स्वेटर काढावी लागलेली आहे घालायसाठी, कारण आणि त्याचसोबत अचानक थंडी आली, त्याच्यामुळे सर्दी पण झालेली आहे. आणि या थंडीमध्ये सकाळी सकाळी स्वयंपाक करणं म्हणजे जीवावर येते. तरी मुलींचं टिफिन करून द्यायसाठी मम्मीला सकाळी उठावंच लागते. पावसाळा संपला आणि थंडीला सुरुवात झालेली आहे. आणि थंडीमध्ये स्वयंपाक करत आहे मी. मग इकडे जानूताईला सकाळी थंडीमध्ये शाळेसाठी उठवलेलं आहे. आणि ती मला रोज नेल्स कट करून मागते. ती गुड गर्ल आहे. थोडेसुद्धा नेल्स वाढले की तिला चालत नाही. आणि आपली बडबड करून राहिलेली आहे, सांगून राहिलेली आहे जोक्स मला. असं करता करता मी तिचे नेल्स कट करून दिलेली आहे. थंडीमध्ये कोणतेच काम करायची इच्छा होत नाही. मस्तपैकी बसून राहावंसं वाटते. सकाळी सकाळी आता तिची शाळेची वेळ झालेली आहे. तिला आंघोळ घालायची वेळ झालेली आहे. थंडीमध्ये मुलांना पण कंटाळा येत असतो आंघोळ करायचा. आणि शाळेमध्ये काय काय होणार आहे ते चालू आहे, ते संपूर्णच राहिलेलं नाही आहे सांगणं. तुमच्याकडे पण थंडी पडली का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग सगळं झालेलं आहे. सगळे लोक ऑफिसला शाळेमध्ये गेलेले आहे. आज कढी, वालाच्या शेंगाची भाजी सगळं बनवलेलं आहे. आता मी जेवण करत आहे. चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.